नमस्कार मित्रांनो, तुम्ही दिवस रात्र कष्ट करून घाम गाळून तुमच्या बँक खात्यात भरपूर पैसे जमा केले आणि अचानक एक सकाळी तुम्हाला मोबाईलवर मेसेज येतो की तुमच्या बँक खात्यातून सगळे पैसे गायब झालेत. विचार करा, त्या क्षणी तुमच्या मनाला काय परिणाम होतील तुमच्या मनावर. आजचा काळ हा डिजिटल काळ आहे. जेवढं बँकिंग सोपं झालं तेवढाच सायबर फ्रॉड आणि हॅकिंगचा धोका वाढलाय. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसा आहे तर तो सुरक्षित ठेवणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त टिप्स सांगणार आहे, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर जगातील कोणताही हॅकर तुमचं बँक अकाउंट कधीही हॅक करू शकणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी महत्वाची टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटचा जी माहिती आहे ती तुमच्यासाठी खूप महत्वाची होणार आहे. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्ड. अनेक लोक काय करतात, स्वतःचं नाव, जन्मतारीख किंवा 1 2 3 4 5 6 असा एक सोपा पासवर्ड ठेवतात. ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. तुमचं नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग असावा. त्यात कॅपिटल अक्षरे, स्मॉल अक्षरे, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असावेत, जसे की @ हॅश यांचा समावेश करा. महत्वाची गोष्ट म्हणजे दर 3 ते 6 महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदलत राहा आणि सर्वात महत्वाचं, तुमच्या बँक खात्यावर 2 स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी ऑन ठेवा. यामुळे काय होईल, जरी हॅकरला तुमचा पासवर्ड समजला तरी जोपर्यंत तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तो टाकत नाही तोपर्यंत तो तुमचं अकाउंट उघडू शकणार नाही. दुसरा मार्ग ज्याने हॅकर लोकांना जाळ्यात ओढतात तो म्हणजे फिशिंग. तुम्हाला कधीतरी असा मेसेज आला असेल की तुमचं वीज बिल भरलं नाही, बँक खाते ब्लॉक झाले आहे किंवा तुम्हाला मोठी लॉटरी लागली आहे. खालील लिंकवर क्लिक करा. लक्षात ठेवा, अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका. त्या लिंकवर क्लिक करतात तुमच्या फोनमध्ये व्हायरस येतो आणि हॅकरला तुमचा फोनचा सर्व ताबा मिळतो. तसेच बँक कर्मचारी असल्याचा बहाणा करून जर कोणी फोन केला आणि तुमचा OTP, UPI पिन किंवा क्रेडिट डेबिट कार्डचा CVV नंबर मागितला तर तो चुकूनही देऊ नका. बँक कधी फोनवर असे गुप्त नंबर मागत नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी शांत राहा आणि फोन कट करा. तिसरा मोठा धोका आहे पब्लिक वायफायचा वापर. आपण जेव्हा रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, हॉटेल किंवा कॅफेमध्ये जातो तेव्हा तिथे मिळणारं फ्री वाय आपण लगेच कनेक्ट करतो. पण मित्रांनो, हे फ्री वायफाय तुमच्यासाठी खूप महागात पडू शकतं. हॅकर अनेकदा अशा सार्वजनिक ठिकाणी फेक वायफायचं नेटवर्क तयार करून बसलेले असतात. जर तुम्ही त्या वायफायवर कनेक्ट राहून तुमचं नेट बँकिंग लॉग इन केलं किंवा गुगल पे, फोन पे वरून ट्रान्झॅक्शन केलं तर हॅकर तुमचा ID आणि पासवर्ड सहज चोरू शकतात. त्यामुळे बँकेचा व्यवहार करताना नेहमी तुमचं स्वतःचं मोबाईलचा इंटरनेटचा वापर किंवा सुरक्षित VPN चा वापर करा. चौथी टिप्स आहे टेक्नॉलॉजी अपडेट ठेवणे. अनेकदा आपल्या फोनमध्ये बँकिंग ऍप्स किंवा फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं अपडेट येतात. आपण नंतर करू म्हणून टाळतो. पण हे अपडेट फक्त नवीन डिझाईन साठी नसतात, तर त्यात सिक्युरिटी पॅचेस असतात. म्हणजेच आधीच्या सिस्टीम मध्ये जर काही सुरक्षतेच्या त्रुटी असतील ज्यामुळे हॅकर आत येऊ शकतात त्या अपडेटमुळे बंद केल्या जातात. त्यामुळे तुमचं बँकिंग ऍप्स आणि मोबाईलच्या सॉफ्टवेअर नेहमी लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट ठेवा. तसेच फोनमध्ये कोणतेही अनोळखी किंवा पायरेटेड ऍप्स डाउनलोड करू नका. आता येतो आपण सर्वात महत्वाचा आणि 5व्या टिप्सवर. जर तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तर तो एकाच बँक खात्यात आणि एकाच ठिकाणी ठेवू नका. माझा तुम्हाला सल्ला राहील की तुमचे 2 बँक खाते असावेत. पहिलं खाते डेली एक्सपेन्स साठी, ज्याचा वापर तुम्ही रोजच्या खरेदीसाठी, UPI साठी म्हणजेच गुगल पे, फोन पे साठी करा. या खात्यामध्ये फक्त मर्यादित पैसे ठेवा, जसे की 10 ते 20,000 रुपये. दुसरं खातं सेव्हिंग किंवा वेल्थ साठी ठेवा, ज्यामध्ये तुमचं महत्वाचे पैसे सुरक्षित राहतील.
या खात्याचं नेट बँकिंग किंवा UPI तुमच्या रोजच्या वापरण्याच्या मोबाईलमध्ये लॉग इन ठेवू नका. हे खाते फक्त सुरक्षित गुंतवणुकीसाठी किंवा गरजेच्या वेळेस वापरा. यामुळे काय होईल, जर दुर्दैवाने तुमचं रोजचं वापरायचा UPI ID किंवा फोन हॅक झाला तरी तुमचं मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात पूर्णपणे सुरक्षित राहील. मित्रांनो, हॅकर कधीच तुमचं बँकेची तिजोरी तोडत नाही, ते तुमचं नकळत तुमच्या चुकांचा फायदा घेतात. त्यामुळे डिजिटल सतर्क राहणे हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा आहे. तुम्हाला या 5 टिप्स पैकी कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही ती आजपासून फॉलो करणार आहेत, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण त्यांनी कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.